त्याचा बा 25 तोळ सोनं घेऊन नाही आला तर ह्याचा इथंच मोठा पाडणार. अहो दाजी काय बोलताय काय? मग अरे ह्याची जिम्मेदारी घेऊन पुऱ्या जंगलभर फिरणार काय? काय बापरे, किती भयानक आहेत रे ही माणसं. मी बी तेच म्हणणार होतो. पुरे ते दुष्ट आहे, आपण जाऊया चल. नाही नाही पांडू, एका लहान जीवाला त्या झाडाला बांधलंय रे. आणि आपण जायचं विठुरायाला नाही आवडणार आहे. आणि तुम्हाला विचारत होतास ना की आपण इथे का आलोय. विठुरायाने आपल्याला त्या लहान जीवाला वाचवण्यासाठीच पाठवलं असणार आहे. अगं पुरे त्या पोराला मारतील नाही तर नाही मारणार. आपण त्याला सोडवायला गेलो ना तर ते आपल्याला नक्कीच मारतील. माझं काहीही होऊ दे, पण त्या लहान मुलाचा जीव मी वाचवणार. ए जीवा, पोराचं रडणं बंद झालंय. चला रडाव जा. म्हणतोय ना का मारू? नका हो, त्या लहान जीवाला कशाला मारताय? नका मारू त्याला. नका हो मारू याला. किती लहान आहे हो तो, बिचारा घाबरून गेलाय. आणि तुम्ही का रडवताय त्याला? त्याला असं झाडाला बांधून नका ना ठेवू. ए अरे पकडीला पकड. कोण तू आणि इथं कशी आलीस? कोण आहेस कोण तू? अरे बुजगावण्या, तुला दिसत नाही का कशी चुरू चुरू बोलते ती? हा अरे लगीन झालंय तिचं. अरे ह्या पोराचं आपल्याला 25 तोळ तर मिळणार. ह्याच्या दादल्याकडनं आपण 50 तोळ घ्यायचं. हा बायकोच्या जीवापुढं सोन्याचं काय मोल? हे बोल, तू कोण आहेस? तुझं गाव काय, नाव काय? चड्डीशीन सांग, तुझ्या नवऱ्याचं नाव काय? सखू अगं, इतर कोणी मला खुई म्हणतं ना तेव्हा मला वाईट वाटतं, पण तुम्ही मला जेव्हा खुई म्हणता ना तेव्हा मला खूप गोड वाटतं. आता मी म्हणेन तेच होईल. तुझं लग्न माणिकशी होणार. तुझ्या आईला तू ओळखलं नाहीयेस म्हणून सावध करते. तुला माणिकशी लग्न करावंच लागेल. अहो अहो लवकर या ना. मला सखूची हाक कशी ऐकू आली? नाही, मला भास झाला असेल. पण सखू गेली कुठे? काही संकटात तर नसेल? मला इतकं अस्वस्थ का वाटतंय? पण खरं सांगू सको, शिवाप्पा बरोबर तुझ्यावरचाही माझा विश्वास उडालाय. कदाचित तुला पहिल्यापासून सगळं माहीत असेल. का माझं मन सारखं सखूकडे ओढलं जातंय? का का सतत तिचीच आठवण असते? का मनात सारखा तिचाच विचार असतो? माझी थोडी तरी किंमत असते ना सखूला, तर माझ्या शब्दांना धुडकावून नसलेल्या दागिन्यांच्या शोधात गेलीच नसती सखू. पण मी का आठवण काढतोय सखूची? तिला माझी आठवण येत नसेल, मग मी का तळमळतोय इतका तिच्यासाठी?
मरू दे तिला तिच्या कर्माने. ए पोरी, लय शहाणपणा करू नकोस. हा गप गुमान, तुझ्या दादल्याचं नाव सांग, गाव सांग. नाही, काही झालं तरी मी आऊंचं नाव सांगणार नाहीये. ए पोरे, हा काय पोरखेळ वाटला काय? गप गुमान, तुझ्या दादल्याचं नाव सांग, काय तर तुला ही दंडी मारून टाकेन. तुमचा निरोप मिळताच मी धावत इथे आले. काय झालं होणार आहे असं? नको म्हणूस तसं. हं? होणाऱ्या सासूबाई असं नको म्हणूस ग. का? माझं काही चुकलं का? बाळा, लहान वयात तुला खूप छान समज आहे, म्हणून विचार केला की तुझ्याशीच बोलावं. काय ते बोला ना. आणि इथे का बोलावलं? मी घरी आले असते ना, किंवा आपण आमच्या घरी बोललो असतो. मी तुला इथे बोलावलं कारण माझी खरंच खूप इच्छा होती की तू माझ्या घरची सून व्हावीस. पण आता 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 शक्य वाटत नाहीये ते. शक्य वाटत नाहीये ते. अहो, असं का बोलताय? नाही नाही अगं, मी नाही बोलत आहे. तुझ्या आई वडिलांचीच तशी इच्छा दिसत नाही. तू हट्ट करतेस म्हणून ते मान्य करतायत. खरं तर तुझे आई वडील माझा खूप खूप राग करतात. म्हणजे बघ ना, 2-3 वेळा ते आमच्या घरी आले आणि ज्या गोष्टीसाठी आले होते तेच मी काल केलं ना. शिवाय त्यांच्या पुढे जाऊन मी साखरपुड्याचा मुहूर्त काढला. पण तुला जितका आनंद झाला तितका आनंद तुझ्या आई वडिलांना झाला का ग? अहो, काय ना, ते पुजरे आहेत, आनंद दाखवत नाही. आई मला नाक घासायला सांगते. तुझ्या वडिलांनी तर माझे यजमान साखरपुड्यात हवेत अशी अट घातली. अगं, दिगू 10 वर्षाचा होता तेव्हा त्याचे वडील आम्हाला सगळ्यांना सोडून गेले. आता ते असे कसे साखरपुड्याला येतील? याचा अर्थ स्पष्ट होतो ना. तुझ्या आई वडिलांना नाहीच म्हणायचंय, पण ते म्हणू शकत नाही आणि म्हणूनच या अशा अटी सांगतायत. नाही, असं नाही हो. ते बघ, त्यांनी जर मला स्पष्ट सांगितलं असतं ना की आम्हाला तुमच्याशी सोयरी करायची नाही, मला खरंच वाईट वाटलं नसतं. मी माझ्या देहूसाठी मातब्बर सरदाराच्या लेकीचं स्थळ शोधलं असतं. नाहीतर सकू आहेच की मी तिला सुधारेन, पण मी त्याचं नुकसान होऊ देणार नाही. अहो, असं काय करताय? मला क्षमा कर. योग दिसत नाही. विसरून जा दिगूला. तुझं दिगूशी लग्न नाही होऊ शकत. दिगूशी लग्न नाही होऊ शकत. नाही, मला तुमचं म्हणणं पटतंय. मी असं होऊच देणार नाही. आई बाबांना त्यांची अट मागे घ्यायला लावे. हा साखरपुडा नक्की होईल. मला हेच हवं होतं. दिगू शेठ, मी आई आहे तुझी, लक्षात ठेव.
नियतीला नियम बदलायला ही मनोरमा लावते. माणूस काय पालापाचोळा आहे. जेव्हा हिजा दादल्या जोपर्यंत 50 तोळ सोनं देत नाही तोपर्यंत हिची सुटका करायची नाही. विठुरे, तुला वाटतंय ना की आम्ही इथे यावं, या लहान भावाला वाचवावं? मग मग तूच मला वाट दाखव. जेव्हा हा? ही पोरगी कुणाशी बोलत्या आणि काय बोलत्या? हिनं आपलं गाव नाव सांगितलं का? नाही. काका, तुम्ही कशाला त्रास घेता? मी खूप लांब राहते हो, पोचायला वेळ लागेल. मीच माझ्या आऊंना निरोप पाठवते. ये कुणी आहेस का तू? तू कसा निरोप पाठवणार? माझं सखा आहे ना विठुऱ्या, तो सगळी सोय करेल की. या पुरीला अक्कलच नाही. या काया काय बी करत नाही. अशानं पुरीच्या जीवावर बेतत. विठुऱ्या, माझा आऊंना निरोप दे. ए पोरे, लय शहाणपणा करशील ना तर ना जीवन असं जाशील. अरे काय तुझा विठुराया काय आबाळात नाही येणार आहे का? अहो काका, विठुऱ्या त्याचा एक दूत म्हणून कोणाला तरी पाठवेल ना. कोकिळाला पाठवेल किंवा पोपटाला पाठवेल. विठुऱ्या, काय रे, कोणाला पाठवणार आहेस? कोकिळेला की पोपटाला? पुरी मलाच सांगते जणू. पोपटाला पाठवलंस का? पोपटा, माझं एक काम करशील का? माझ्या आऊंना जाऊन सांग की मला बंदी केलंय, सोनं मागतायत. तेव्हा आऊंना सांग लगेच 5-50 शिपाई घेऊन या. ए काय काय बोलली काय तू? काय बोललीस काय तू? अहो 50 तोळे सोनं घेऊन या असं म्हटलं. तू तू ए जीवा, ही शिपाई घेऊन ये असं म्हणाली ना? अहो दाजी, हा सोनं म्हणाली ती. हा? तुम्ही ना पिकत चाललाय. ए गबे, आता पुरीच्या दाजींना कुठून आणू शोधू? गाव किती दूर आहे आणि सैनिक बोलवायला म्हणते. कुठून आणू सैनिक? काय करू? विठुराया तुझ्याशी बोलतो. हा, पोपटाला पाठवतो. हा, आम्हाला फसवलंस ना तर तुला हिद्दाच मारून टाकेन. नाही हो काका, जरा धीर धरा. पोपट त्याचं काम नक्की करेल. काय करू मी आणि कोणाची मदत मागू? सैनिक म्हणजे अरे काया, वाट दाखव की. मधमाशा म्हणजे चावणार शिपाईच की. लय भारी. काळा, आज पहिल्यांदा तू मला वाट दाखवलीस. आता बघ तू.
दिगो 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 हो रमाई, काय आहे सगळं? तिजोरीला किल्ल्या तशाच आहेत. अरे कुणीच नाहीये इथे. तू किल्ल्या टाकूनच गेलास. आणि हे काय शाई कशी सांडलीये? काय हे सगळं दिगू? चुकलो रमाई. नाही म्हणजे त्याचं असं झालं की तुझं मन थाऱ्यावर नाहीये, सैरभैर झालंय. अरे नाही रे दिगू, म्हणजे मला तुझ्या मनाचा कोंडमारा समजत नाही असं वाटतंय का तुला? तरुण मुलाच्या भावना समजतात रे मला बाळा. अरे मी तुझी चूक दाखवायला नाही बोलवलं रे तुला, पण आपण बेसावत असताना आपल्या वाईटावर असणाऱ्यांचं भलं होतं म्हणून तुला सावध करायला बोलावलं. पुन्हा नाही होणार असं रमाई. नाहीच होणार, ठाऊक आहे मला. एकदा का माणिक या घरात आले की तुझं मन ताळ्यावर येईल. सगळं कसं छान होईल. माझा मुलगा अगदी आनंदात राहील. आणखीन काय हवंय का आईला? हो ना माणिक. रमाई हे काय? अगं त्यांची अट. अरे मी तुला सांगितलं होतं ना, काहीही झालं तरी सुभेदारांना मी त्यांची अट मागे घ्यायला लावेनच. आणि तसंच होणार. माणिक आणि तुझा साखरपुडा नक्की होणार. असं नाव काय? माधव. माधवा, आता अजिबात घाबरायचं नाही हा. आता तू सुखरूप आहेस. माधवा, माधवा, माधवा. जीवात जीव नव्हता रे. जोर तुला बघत नाही तोवर मला काही सुचत नव्हतं. कसा आहेस? बरा आहेस ना? विठुरायाचेच उपकार झाले, तुला काही झालं नाही. विठुऱ्या, तू तुझ्या या भक्तासाठी आणलंस ना आम्हाला. मला खूप 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 बरं वाटलं. तुला मी तर योग्यतेची वाटले ना. याच्या पाय आणलंस का रे आम्हाला? काय तुला पुरीच्या दागिन्याचं काहीच विचार नाही. माझ्या मुलाला पळवून मला लुटायची योजना होती तुमची. आता तुम्हाला सोडतच नाही. द्या रे ती काठी. काका, त्यांना नका हो मारू. विठुरायाने शिक्षा दिली आहे त्यांना. नाही, त्यांच्या पापाचा गडा भरलाय आता. आयुष्यभर काय कोठडीत सडत राहतील हे. त्यांना सैनिकांच्या ताब्यातच देतो आता. माझ्या लेखाप्रमाणे तुम्हालाही यांनी बंदी केलं होतं. नाही बाबा, या दोघांनी तर त्यांचा जीव धोक्यात घालून मला वाचवलं. तुमचे खूप उपकार झाले माझ्यावर. अहो काका, तुम्ही कशाला हात जोडताय? आम्ही आमचं कर्तव्यच केलं. संकटात असलेल्या आमच्या भावाला मदत करायला हवीच ना. असे विचार आजकाल कोणीही करत नाही. तू केलास. तू फार मोठी आहेस, महान आहेस तू. माझ्या माधवाचा जीव वाचवलास तू. मी तुमचा ऋणी राहील. माधवा, चल. हे काय? कौतुकाचे 4 कोरडे शब्द सखूवर फेकून ते शेटजी निघाले. मग त्यांनी काय करायला हवं होतं? म्हणजे काय? मला आपली उगीचच आशा लागली होती. अरे बापरे,
म्हणजे भीती वाटलीच नाही का? म्हणजे सखू एवढं धाडस करून गेली, तिला धटिंगणांनी बांधून ठेवलं, त्याबद्दल काहीच नाही? बाकी कुणाला काही वाटेल हो, पण मला नाही हो दडपण येत. ते का बरं? कारण सखूचा सखा माझ्या जवळ आहे की, तिला अपाय होणार नाही हे मला ठाऊक आहे. म्हणजे सगळं अपेक्षेप्रमाणे झालं तर मग अजून कसली आशा वाटत होती? मुद्दाम कळत नाही असं नका दाखवू. तू जरा उलगडून सांगितलंस तर स्पष्ट कळेल. नाही हो, म्हणजे काय, ज्या क्षणी ते धटिंगण म्हणालेत की 25 तोळे सोनं आणायला सांगितलंय, त्या क्षणी माझ्या मनाने कयास बांधला की ही योजना तुमचीच असणार. नाही म्हणजे 25 तोळेच अगदी म्हणालेत, ते 20 तोळे म्हणाले असते, 30 तोळे सोनं म्हणाले असतेत ना, तरी मनात आलं नसतं. म्हटलं जितकी सखूची आवश्यकता आहे ना, तीच पूर्ण होण्यासाठी तुम्हीच ही योजना आखली असणार. आता ते शेठजी ते सोनं सखूला देऊन जातील. सखूचे तत्व, निष्ठा आणि मार्ग हे सामान्यांपेक्षा खूप वेगळे आहेत. मला नाही बाई पटत. सखूने काही कमी जोखीम घेतली का? तिला हे दागिने मिळायलाच हवेत बाई. राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट याला काही नियम नसतात, ते बस असतात. ठीक आहे, तुमच्या मनासारखं करून बघू. शेठजी जरा थांबा बघू. आमच्या देवी म्हणतायत की हे दागिने सखूला मिळायलाच हवेत. काय झालं बाबा? मी मोठी चूक केली, भयंकर मोठी चूक केली. आपल्याला जायला हवं. चल. अरे मुलांना, तुम्ही माझ्यावर डोंगरा एवढे उपकार केले आणि मी बघा किती मूर्ख आहे. मुलगा मिळाला या आनंदात सगळं विसरून गेलो. हे घ्या. हे पोरी 25 तोळ्याचे दागिने आहेत. नाहीतरी त्या मारेकरांना मला ते द्यावेच लागणार होते. तुम्ही घ्या, माझ्याकडून भेट. विठुरायानेच ही योजना आखली आहे का? बरोबर 25 तोळे सोनंच पाठवलंय. मी घ्यावे असं वाटतंय का त्याला? अगं कसला विचार करतेस? घे घे. आणि हो, हे दागिने तुझ्या विठुरायाने नाही, हा तुझ्या लखुमाईने द्यायला सांगितले. घे, आता तुझे सगळे प्रश्न सुटणार आहेत. नाही हो, मला हे दागिने घेता येणार नाही. आज हा लहान भाऊ मला मिळाला आणि बहीण भावाच्या मदतीला धावून येते, मग तेव्हा काही ती मोल घेते का? आणि शिवाय माझा सखा, माझा विठुराया माझ्यावर चिडेल, माझ्यावर बरकट्टी घेईल. किती छान संस्कार आहेत. माझं नाव मनोहर लाल. मी शेजारच्या वडगावातच राहतो. तुला कधी माझ्या मदतीची गरज लागली तर सांग, मी नक्की येईन. चल. अरे पांडू, पांडू. बघितलंस?
अरे रे, हे काय देवी, तुमच्या डोळ्यात पाणी यावं यासाठी मी खरंच काही केलं नव्हतं. आपली सखूच एवढी गुणी आहे हो की हो ना. कुठलंही प्रलोभन, स्वार्थ, लोभ हे सखूच्या आसपासही येऊ शकत नाही. मुळात तिला काही अपेक्षाच नाहीये, त्यामुळे लोभही नाहीये. हाच तिचा मार्ग आहे, हीच सखूची ओळख आहे. आणि म्हणूनच सखू माझी सखी आहे, सखू माझी सखी आहे, सखू माझी सखी आहे.